प्रधानजी काय म्हणालात तुम्ही? पुन्हा तह करायचा? होय देवा, आता याशिवाय दुसरा कोणताही मार्ग मला तरी दिसत नाही. म्हाळसेला सांगायचे काय? आणि तह केला तर अट काय घालायची? अट कोणी घालायची? मी का म्हाळसेने? देवा, परिस्थिती बघता तुम्ही म्हाळसा देवींना कोणतीही अट घातली तरी ती त्या मान्य करणार नाहीत. होय देवा, हीच वस्तुस्थिती आहे. तुम्ही बाणाईकडे जाऊ नये म्हणून त्या सारे प्रयत्न करणारच. म्हाळसा देवींनी तुमच्या विरहात खूप मोठा काळ घालवला आहे. त्यांचे हे म्हणणं त्यांच्या परीने योग्यच आहे देवा. पण म्हणून म्हाळसा जे काही म्हणते ते मी मान्य करायचे का प्रधानजी? म्हाळसा जे काही म्हणेल ते सारं मान्य करायला माझी सिद्धता नाही. जशी म्हाळसाने बरीच वर्ष माझ्या विरहात काढली तशीच बानू देखील एवढी वर्ष माझ्या येण्याकडे डोळे लावून बसली होती. प्रधानजी, मला बानूच्या प्रेमाला देखील न्याय देणे अत्यंत आवश्यक आहे. बाणाई आणि म्हाळसा देवी या दोघींचंही तुमच्यावर नितांत प्रेम आहे. परिस्थिती कठीण आहे, परंतु योग्य तो मार्ग काढावा लागेलच. देवा, एक मार्ग आहे. मार्ग आहे? होय देवा, मी जे सांगतो आहे ते जर तुम्ही म्हाळसा देवींना सांगितलं तर कदाचित तुम्ही त्यांचं मन वळवू शकाल. पण प्रधानजी ते कसे? सांगतो.